विद्यार्थी मित्र, हा जो मोबाईल आहे हा सगळ्यात वाईट आहे. याचा गरजेपुरता वापर करा. आज पबजी, चुकीच्या गेम अनेक मुलं खेळतात. 6वीच्या पोरांचं फेसबुकवर अकाउंट आहे. हे काय चाललंय? आम्ही ट्विटरवर आहे, सोशल मीडियावर आहे. तुम्ही रील स्टार होऊ नका, तुम्ही रिअल स्टार व्हायला शिका. उद्याचा दिवस हा तुमचा असणार. अजिबात त्याच्या पाठीमागे लागू नका. 5वीचं पोरगं मोबाईलवरती स्टेटस ठेवते. काय ठेवते? नाच करायचा नाही वाघाचा. आणि तुझं तुला पावसात चालता येत नाही, तुझा काय नाच करायचा? काय कुठं चाललोय? कुठल्या दिशेने चाललोय? 10वीचा मुलगा लिक्विड जातो आणि जातोय वाऱ्यासारखा. काय चाललंय? कुठल्या दिशेने चाललोय? आम्ही विचार करणं गरजेचं आहे. मला त्याच्या खोलात जायचं नाही, पण या तंत्रज्ञानाचा गरजेपुरता उपयोग करा. चुकीच्या गोष्टीसाठी फोनचा उपयोग करू नका. आणि माझी विद्यार्थ्यांना आणि माझ्या विद्यार्थिनींना विनंती आहे की बाळांनो, तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तुम्हाला तुमचा नवा इतिहास घडवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या जीवनातला मी प्रसंग सांगतो की माणसं मोठी का होतात. कलामांना विचारलं होतं, कलाम सर तुम्हाला काय व्हायचं आहे? कलाम म्हणाले मला चांगला शिक्षक व्हायचा आहे. जेव्हा ते शिक्षक झाले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की कलाम सर तुम्हाला काय करायचं आहे? कलाम म्हणाले मला देशासाठी असं काम करायचं आहे की अख्ख्या भारतानं माझी जाणीव केली पाहिजे आणि या देशाच्या विज्ञान क्षेत्रात मला क्रांती करायची आहे. जसं बोलले तसं वागले आणि म्हणून या देशाचा एक शिक्षक या देशाचा राष्ट्रपती झाला. हा प्रवास आहे जगाचा. मी नेहमी सांगतो की ज्ञान हे चोरून चोरलं लागतंय. ज्ञान ही जगाची अशी एकमेव गोष्ट आहे की ज्या गोष्टीची तुम्ही जग जिंकू शकता. फक्त गरज आहे तुम्ही स्वतःला ओळखण्याची, चांगल्या गोष्टीची सवय लावण्याची आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर उद्याचा दिवस हा तुमचा असेल. आणि म्हणून हा उद्याचा दिवस आपला बनवण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थी मित्र चांगल्या गोष्टी सहभागी व्हा. जे चांगलं आहे ते आत्मज्ञान देण्याचा प्रयत्न करूया आणि जगाला चांगलं ज्ञान तुम्ही देण्याचं काम केलं तर निश्चितपणे उद्याचा दिवस हा तुमचा असेल. शेवटचा प्रसंग मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि भाषणाचा समारोप करतो. विद्यार्थी मित्र, जंगलामध्ये वाघ हा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावतो. जंगलामध्ये वाघ हा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावतो आणि हरिण हे ताशी 100 किलोमीटर वेगाने धावतं. पण वाघ हरणाची शिकार का करतो? कारण हरण पुढे धावत असताना आपल्या पाठीमागे वाघ लागला का हे बघण्यासाठी तो ज्यावेळी मागे पाहतो त्यावेळी त्याचं स्पीड हे ताशी 40 किलोमीटर असतं. म्हणून हरणाची शिकार होते आणि वाघ विजयी होतो. आमच्या आयुष्यात सुद्धा आमचे प्रश्न त्या हरणासारखे आम्ही सतत